नमस्कार, मी हर्षल बागल। ज्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा शरद पवारांचा पक्ष फोडला त्यावेळेला त्यांची संमती घेणं इथल्या सरकारला गरजेचं वाटलं नाही। ज्यावेळेला मतांची चोरी झाली त्यावेळेला मतदारांची संमती घेणं इथल्या सरकारला गरजेचं वाटलं नाही। पण ज्या वेळेला शेतकऱ्याच्या पदरात काय द्यायचं आहे, शेतकऱ्याच्या ताटात नुकसान भरपाई द्यायची, त्यावेळेला मात्र शेतकऱ्यांची संमती पत्र घेण्याचं मोठं नाटक या सरकारनं या पंचनाम्यांमध्ये रचलेलं आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। एका उतार्यामध्ये जर 5 भाऊभाऊ असतील तर त्या 5 भाऊभावांना मदत देता येणार नाही, त्यातला एकालाच देता येईल असा लेखी आदेश निजामापेक्षा आणि मोगलांपेक्षा सुद्धा भयंकर शेतकऱ्यांच्या दृष्टीने खराब आदेश हा या ठिकाणी या सरकारने काढलेला आहे। 5 भाऊभाऊ एका उतार्यात आहेत, पण गेल्या 20 वर्षापासून ते 5 भाऊभाऊ वेगळे राहत आहेत, त्यांचं जमत नाही। पण उतार्याची फोड झालेली नाहीये। खालचं तुकडं त्याला, वरचं तुकडं त्याला, चिकणीवरचं त्याला, बांधावरचं त्याला, माळ्यावरचं त्याला, माळावरचं त्याला, अशी पद्धत ग्रामीण भागामध्ये आहे। मग त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत अनेक निधी सेपरेट मिळत होते, पण या सरकारनं मात्र अतिवृष्टीचा निधी देताना या 5 भाऊभावांना आड घातली। कोणाच्या तर एकाच्या खात्यावरती निधी घ्या आणि तोही 3 हेक्टरपर्यंतच असेल, ठीक आहे, आम्हाला त्याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण तुम्ही निधी देत असताना प्रत्येकाला सेपरेट दिला गेला पाहिजे। ग्रामीण भागामध्ये भाऊभावामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। तुम्ही शक्तीपीठ महामार्ग आणताना तुम्ही शेतकऱ्यांना संमती मागितली का? तुम्ही आमदार खासदारांच्या पेन्शन आणताना, वाढवताना, पगारी वाढवताना त्यांना संमती मागितली का? मग तुम्ही शेतकऱ्यांना निधी देताना, भरपाई देताना संमतीपत्र नावाचं नाटक का रचता? त्याच्या पाठीमागचा तुमचा जो हेतू आहे तो शेतकऱ्याला समजलाय की कमीत कमी निधी हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही धारणा तुमची क्रूर धारणा आहे। म्हणून मी शेतकऱ्यांना आणि या सरकारला विनंती करेल, जे आजपर्यंत कधीही झालं नाही ते तुम्ही करू नका। शेतकऱ्यांचं जे पोटावरती लात मारण्याचं पाप हे सरकार करतंय ते पाप या सरकारनं करू नये, ही माझी सरकारला विनंती आहे। उतार्यामध्ये जेवढी नावं आहेत त्यांच्या नावाला जेवढा हिस्सा आहे तेवढा निधी त्यांना मिळाला पाहिजे, तेवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि विरोधी पक्षानं याच्यावरती आवाज उचलला पाहिजे। सरकारनं सुद्धा हे गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे, ही माझी विनंती आहे।